ते असावी. नाही हे मग पहिलं सांग. तुम्ही मनोदोषींच्या वतीने बोलताय. युतीच्या प्रचारासाठी शिवसेना प्रमुख स्वतः येत आहेत, तर मग त्याचा कितपत तरी याचा म्हणून मी बोललो ना की महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्ती जो राहणारा माणूस आहे म्हणून महाराष्ट्र, मराठी आहे म्हणून महाराष्ट्र ना. सर्वच ह्या दोन सेना ज्या शिवसेना आणि महाराष्ट्र नवसेना हे दोघं मराठी मुद्द्यावरती करतात आणि त्यामुळे दोघं एका समोर लढत असतात. प्रश्न आहे आता परत विधानसभेच्या निवडणुकीनंतर परत आलेली आहे ना. विधानसभेच्या निवडणुका झाल्यावरती मराठी माणसाने पाठीत खंजीर खुपसला होता ना. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी नाही कधी ऐकलं या डीएमके आणि डीएमके म्हणतात तामिळमध्ये फुटतात, तामिळमध्ये फुटतात म्हणून. आणि तुम्ही महाराष्ट्रातल्या मराठी माणसाला किंवा कोणाला तुम्ही त्याला काही विचार करतात की नाही? त्याला काही चॉईस आहे की नाही? ठरवणारा तोच आहे ना. मला असं वाटतं परवा दिवशीचं भाषण जर माझं नीट ऐकलं तर त्याच्यामध्ये फक्त 15 मिनिटांनी या विषयावरती आहे. बाकीचा सगळा विषय हा कल्याण डोंबिवली बद्दलचा होता. एक ओळ तरी छापलीत काय? सगळा विषय मला जवान आणि राज ठाकरे. तुम्ही हे जे मला प्रश्न विचारताय त्याचं रिफ्लेक्शन त्या वर्तमानपत्रामध्ये पण दिसू शकतं मला. विचारताना हा प्रश्नच छान आहे की कल्याण डोंबिवलीच्या एकूणच इन्फ्रास्ट्रक्चर बद्दल तुमचं मत काय आहे आणि ते तुम्ही बोलताना दिसत नाही. बोललं की छापत नाही. मला असं वाटतं मी 45 मिनिटं बोललो असेल त्या दिवशी. त्याचा जवळपास अर्धा तास मी या विषयावरती बोललो आणि 15 मिनिटं त्या विषयावरती बोलले. मला आत्ता पण माहिती ही आत्ता पत्रकार परिषद संपल्यावरती आत्ता मला ब्रेकिंग न्यूज काय असतील मला पूर्ण कल्पना आहे. त्याचा कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतल्या एकूण इन्फ्रास्ट्रक्चरशी काहीही संबंध नसेल. एक प्रश्न आहे की शिवसेनेमध्ये सगळं काही ऑलवेज चालू आहे असं नाही. ऑप्शन आपण म्हणणार की आता जनतेला ऑप्शन मिळाला आहे, जनता तुमच्याकडे येते आहे. आपल्यातले अनेक नेते सुद्धा शिवसेनेमधूनच आपल्यासोबत आलेले आहेत, आपल्यासोबत बाहेर निघाले आहेत. अशा वेळेस शिवसेना प्रमुखांवरती शिवसेना प्रमुखांना प्रश्न विचारावा त्या पक्षातल्या काही कार्यकर्त्यांना तुम्हाला वाटतं की मी मुळात पहिली गोष्ट जर तुम्हाला लक्षात असेल तर हा प्रश्न माननीय बाळासाहेबांनी उपस्थित केला होता. बरोबर आहे. आता खरं तर आज 2010 साली ही गोष्ट बोलण्याचं काही कारणच नव्हतं. कोणी नेमलं आणि काय नेमलं आणि काय झालं आणि काय नाही झालं. उद्या मी माझ्या पक्षामध्ये कोणाची नेमणूक काय केली किंवा काय झाली ह्याच्याशी लोकांना काय देणं घेणे. माझं फक्त तेवढंच म्हणणं होतं. मला प्रश्न असा आहे की अशा वेळेस जे शिवसेनेमध्ये नाराज आहे, जे आपल्याला पण त्यांची महाराष्ट्रामध्ये सध्या तशी आपली आहे. आता शिवसेना प्रमुखांविषयी बोललं गेल्यावरती ती लोक आपल्याकडे बोलतील असं वाटतं का? मी तुम्हाला एक पहिली गोष्ट सांगतो. तुम्ही जर ते नीट भाषण माझं जर ऐकलं असेल तर हे सगळ्यांना पटलेलं आहे. बरोबर आहे. ज्याच्यामध्ये माननीय बाळासाहेबांवरती टीका नावाची गोष्ट नाही. तुम्हीच फक्त त्या काय दिल्या त्या ठाकरे विरुद्ध ठाकरे आणि काय अजून काय ज्या काय होत्या. माझं फक्त एवढंच मत होतं की ते मालक आहेत त्या पक्षाचे, त्याचा निर्णय त्यांनी काही घ्यावा. बरोबर आहे. माझं असं म्हणणं की किती काळ चालणार न हे, किती वेळा बोलणार. मी अंगाखांद्यावरती त्यांच्यात राहिलोय, खेळलोय, तरी मला हे मी कधी नाकारलंय. आपण वारंवार ही गोष्ट किती वेळा बोलायची, किती वेळा बोलणार होतो आपण. एवढंच फक्त मला त्याला एवढंच सांगायचं होतं. याच्यामध्ये माझं काही म्हणणंच नव्हतं ना. त्यांचं रेकॉर्ड नाही होणार.
होतंय म्हणजे तुम्हाला लागत नाही 20-20 व्हॅन उभी आहे. अरे चित्रफित म्हणजे काय ऍड्रेस फिल्म आहे का ती? मी जे बोललोय तेच येणार ना. मी असं बोललो का मी तिथे बोललो नाही म्हणून? काय म्हणजे मला लॉजिकच नाही कळत. आणि त्याने म्हणजे त्याने असं काय घडणार आहे, त्याने असं काय होणार आहे? मी केलं असतं, अजून कोणी केलं असतं. शेवटी निर्णय कोणी घेतला हाच फक्त विषय होता ना. याचा काय संबंध आहे तो? 29 तारखेला बाळासाहेब ठाकरे येण्याची शक्यता आहे असं दिसलं.